आणि यानंतर या बुलेटिनमध्ये पाहूयात गावाकडच्या बातम्या। राज्यभरात मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी होतीये। अनेक जण कालपासूनच पतंग उडवण्याचा आनंद लुटतायत। तिळाचे लाडू, तिळगुळ खरेदीसाठी लोकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे। तिळगुळाचं वाटप करत पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांत साजरी केली जाते। मकर संक्रांती निमित्तानं पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विठ्ठल मंदिराचा गाभारा विविध फळांनी सजवण्यात आलाय। विठुरायाच्या दर्शनानं मकर संक्रांतीची गोड सुरुवात करण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे आणि या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या वतीनं ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मकर संक्रांती निमित्तानं उस्मानाबादमधील तुळजाभवानीचं मंदिर रात्री 1 वाजल्यापासूनच दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलंय। मकर संक्रांती निमित्तानं देवीची पूजा करण्यासाठी संध्याकाळची महिलांची मोठी गर्दी होते। त्यामुळे आज संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत पुरुषांना मंदिरात प्रवेश बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलाय। बीडच्या पाटोदा इथल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरती संत वामन भाऊंचा पुण्यतिथी सोहळा सुरू आहे। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। यासाठी 6 ते 7 लाख भाविक गहिनी गडावरती येण्याची शक्यता असून तब्बल 500 क्विंटल महाप्रसाद बनवण्यात आलाय। सोलापुरात श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू असून आज संध्याकाळी होम प्रदीपन सोहळा संपन्न होईल। या होम विधी सोहळ्यानंतर भाकणुकीचा कार्यक्रम पार पडेल। या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं सोलापुरात दाखल झालेत। उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांमुळे राज्यामध्ये थंडीचा कडाका आणखी वाढलाय। मुंबईच्या तापमानात सुद्धा मोठी घसरण झाली आहे। येत्या काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। मुंबई आणि कोकण वगळता संपूर्ण राज्यात 19 जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी पडणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय। राज्यात तापमानात घट झाली असून साताऱ्यात धुक्याची चादर पसरल्याचं दृश्य आहे। बामणोली गावात तापमान 5 अंशांवरती पोहोचले तर कास ते बामणोली मार्गावरील डोंगररांगा धुक्याच्या दुलईमध्ये न्हावून निघाल्याचं चित्र दिसतंय। मुक्ताईनगरमध्ये कापसाच्या बाजारपेठेत गेल्या 2 दिवसात क्विंटल मागे 400 रुपयांची घसरण झाली आहे। यंदाच्या हंगामात कापसाच्या बाजारात सारखी अस्थिरता दिसते आणि त्यामुळे शेतकरी कापूस विक्रीबाबत संभ्रमावस्थेत आहेत। संक्रांतीनंतर कापूस बाजार सावरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। औरंगाबादमध्ये कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे 1000 क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे पडू नये अतिवृष्टीचा सामना करत शेतकऱ्यांनी कापूस पिकवला, मात्र अत्यंत कमी दर मिळतोय। उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी नाराज आहे। औरंगाबादच्या कंधार तालुक्यातील विठ्ठलपूर शिवारात साठवलेल्या कापसाला आग लागली। या आगीत तब्बल 5 ते 6 क्विंटल कापूस जळून खाक झालाय। त्यामुळे वृद्ध शेतकरी महिलेचं मोठं नुकसान झालंय। या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय कृषी मंत्रालय आणि राज्य सरकारनं मंजुरी दिली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती दिली। या योजनेचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल असं गडकरी म्हणाले। महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांनी पुढचं ध्येय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा असल्याचं म्हटलं। पुण्याचा काकासाहेब पवार तालमीत तयार झालेले हे दोन्ही मल्ल आहेत। सामना संपताच दोघे तालमीत परतले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। औरंगाबादच्या जिन्सी पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी नायलॉन मांजाचा साठा जप्त केला आणि या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून 2.5 लाखांचा मांजा हस्तगत करण्यात आलाय। वसईजवळ तुळींज पोलिसांनी नायलॉन मांजाचा साठा जप्त केलाय। बंदी असून सुद्धा बाजारात नायलॉन मांजाची विक्री सुरू होती। याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी धडक कारवाई केली। नांदेडमध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत विविध 13 विभागात पदं रिक्त आहेत। शिक्षक, पशुसंवर्धन, आरोग्यसेवक, तलाठी, ग्रामसेवक अशी सर्व पदं रिक्त आहेत आणि त्यामुळे ही रिक्त पदं लवकरात लवकर भरण्याची मागणी विद्यार्थी करतायत। बीडच्या पोखरी गावात ऊसतोड मजुरांनी वर्गणी गोळा करून 37 लाखांची जिल्हा परिषद शाळेची टोलेजंग इमारत बांधली। विशेष म्हणजे या जिल्हा परिषद शाळेसाठी शेतकऱ्यांनी आपली 42 गुंठे जमीन दिली। शिक्षणासाठी समर्पणाचा नवा आदर्श या गावानं निर्माण केलाय।
राज्यामध्ये सर्वत्र रस्ता सुरक्षा मोहीम पार पडते, मात्र लातूरातील औसा शहरात 7 आसनी क्षमता असलेल्या ओमनी कारमध्ये चक्क 26 विद्यार्थ्यांना कोंबून प्रवास केला जात असल्याचं दिसून आलं। याबाबत आरटीओ मार्फत कुठलीच कारवाई झालेली नाही, त्यामुळे हा व्हिडिओ अधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर प्रशासन कारवाई करेल अशी आशा पालकांनी व्यक्त केली। दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या शोकसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक झाले। यावेळी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, महेश लांडगे यांच्यासह बडे नेते उपस्थित होते। यावेळी आमदार जगताप यांच्या आठवणी सांगताना फडणवीस यांच्या डोळ्यात पाणी आलं। संजय शिरसाट यांना काहीही मिळणार नाही, त्यांचा वापर फक्त वरातीपुरताच असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली। त्या औरंगाबादमधल्या सभेत बोलत होत्या। यावेळी सत्ताधाऱ्यांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला। महापुरुषांचा अपमान करून इतिहास बदलण्याचं काम सुरू असल्याची टीका अशोक चव्हाणांनी केली। दरम्यान महात्मा गांधींचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या मारेकऱ्यांना ताकद द्यायची असं षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि महात्मा फुलेंबाबत चुकीचं वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता भीक मागायला पाठवेल। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी चंद्रकांत पाटलांवरती जोरदार टीका केली। ते औरंगाबादमध्ये बोलत होते। इक्बाल सिंह चहल यांना आलेल्या ईडी नोटिशीवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली। भाजपमध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचारी लोक आहेत, मात्र भाजपमध्ये लोक गेले की गंगेत अंघोळ केल्याप्रमाणे पवित्र होतात अशी टीका पटोलेंनी केली। विरोधी पक्षातील नेत्यांना नोटीस देऊन टार्गेट केलं जातंय असं नाना पटोले म्हणाले। पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा धागा पकडत टोलेबाजी केली। आपण देखील राजकारणात कुस्ती खेळतो, मात्र ती टीव्हीवरची आहे। याचं ताजं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर असं म्हणत त्यांनी कुस्तीच्या मैदानातून राजकीय शड्डू ठोकला। गोंदियात शासकीय धान खरेदी केंद्रावरती धान खरेदी अंतिम टप्प्यात आली आहे। 41 खरेदी केंद्रावरून अंदाजे 4 लाख क्विंटल धान खरेदी झाली। आतापर्यंत 100 कोटी रुपयांची खरेदी झाली असून 53 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले। सांगलीमध्ये हवामान बदलामुळे भाजीपाला पिकांवरती थ्रिप्स, मावा, तुडतुडे, करपा आणि डाउनी रोगांचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। सध्या भाजीपाला पिकावरती सर्रास औषध फवारणीचं काम सुरू आहे। नांदेडमध्ये तेलंगणा सीमेवरती पाण्याची मुबलक उपलब्धता असल्यामुळे तंबाखूच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे। कमी खर्चात जास्त नफा देणाऱ्या तंबाखूची देगलूर, बिलोली आणि धर्माबाद तालुक्यात यंदा मोठी लागवड करण्यात आली। तेलंगणात बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना तंबाखू उत्पादनातून चांगलं उत्पन्न मिळतंय। व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरती आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे वाशिमच्या शिरपूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान वादग्रस्त स्टेटस टाकणाऱ्यांवरती पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी शिरपूरच्या नागरिकांनी केली। मौज मजेसाठी घरफोडी आणि चोरी करणाऱ्या टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश केलाय। कारवाई 3 जणांना अटक केली असून 25,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय, तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। मावळच्या शिरगावातील एका लॉजमध्ये घुसून दरोडा टाकण्यात आला। चोरट्यांनी लॉजच्या कर्मचाऱ्यांवरती हल्ला करत सीसीटीव्हीच्या डीव्हीआर चोरून नेला। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। बीडसह परभणी आणि सोलापूर जिल्ह्यात दुचाकी चोरून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलंय। 2 जणांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 18 दुचाकींसह लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आता थेट मुंबई मॅरेथॉनमध्ये जाऊया। तिथे अगदी पहाटे 5:15 वाजल्यापासून मॅरेथॉनच्या वेगवेगळ्या प्रकारांना सुरुवात झाली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत स्पर्धकांचा उत्साह वाढवला, तर दुसरीकडे इतर काही महत्त्वाचे राज्यातले, देशातले नेते सुद्धा तिथे आलेले आहेत। काही सेलिब्रिटीजने सुद्धा हजेरी लावली आणि या मुंबई मॅरेथॉनचा उत्साह वाढवलाय। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी देखील या स्पर्धेमध्ये स्वतः सहभागी होत इतर स्पर्धकांचा उत्साह वाढवत प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांना। स्वतः इक्बाल सिंह चहल हे देखील स्पर्धकांच्या वेशामध्ये आणि ते या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत। आयुक्तांनी स्वतः या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पर्धकांचा उत्साह वाढवला। मुंबईच्या माहीमपासून ते अगदी सीएसएमटी पर्यंत हा पूर्ण मार्ग
हा आज मुंबई मॅरेथॉनसाठी ठेवण्यात आलेला आहे. फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, ड्रीम रन, दिव्यांगांसाठीचे मॅरेथॉन, त्याचसोबत मॅच्युअर मॅरेथॉन असे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि हे सगळे प्रकार पहाटे 5:15 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत पार पडतील. प्रत्येक वेळी मॅरेथॉनला दिग्गजांनी झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. अगदी ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह सुद्धा या मॅरेथॉनमध्ये आज अगदी पाहण्यासारखा आहे. एकीकडे दिव्यांगांनी घेतलेला सहभाग, आपल्या व्हीलचेअरवरून या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले दिव्यांगजन आणि ते देखील मोठ्या उत्साहात, म्हणजे हम भी किसी से कम नहीं असं म्हणत एक प्रकारे ते या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत. तर ज्येष्ठ नागरिक सुद्धा तितक्याच मोठ्या उत्साहात, अगदी एक आजीबाई तर या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या दिसल्या आणि त्या देखील स्पर्धक होत्या. स्वतः हातामध्ये भारताचा झेंडा घेऊन किंवा वेगवेगळे सामाजिक संदेश देणारे बॅनर हातात घेऊन हे स्पर्धक सहभागी झालेले आहेत. एकीकडे दिव्यांग आपल्या व्हीलचेअरवरून मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले, दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक, तर काही सेलिब्रिटींनी सुद्धा इथे हजेरी लावून, कवी गीतकार गुलजार यांनी देखील इथे हजेरी लावली आणि दिव्यांगांच्या मॅरेथॉनमध्ये त्यांना अगदी प्रोत्साहन दिलंय, उत्साह वाढवलाय त्यांचा या मुंबई मॅरेथॉनला आवर्जून हजर राहून. तर ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि कुठे संगीताच्या तालावर या स्पर्धकांचं स्वागत केलं जात आहे. मराठमोळे ढोल ताशा पथक सुद्धा या मुंबई मॅरेथॉनमध्ये आज दिसतंय.